मित्रहो, मनाच्या आरोग्याशी निगडित असलेल्या विषयांबद्दल ज्याच्यामध्ये चर्चा असते अशा माझ्या या व्हिडिओ पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज जो विषय मी हाताळणार आहे, ज्या विषयाची चर्चा करणार आहे, तो आपल्या रोजच्या जीवनातला अगदी नेहमी वापरण्यात येणारा शब्द आहे। शब्दांची जोडगोळी आहे ती म्हणजे सुख आणि दुःख। सुख दुःखाशी निगडित सगळ्या आपल्या रोजच्या भावभावना असतात। असं म्हणतात की द डेस्टिनी ऑफ लाईफ इज डेथ, बट द एम ऑफ लाईफ इज टू ऑब्टेन हॅपीनेस अँड प्लेजर। मृत्यू ही जीवनाची अंतिम घटना असली तरी सुद्धा आपलं सगळं जीवन हे सुखावहतेचं कसं होईल, आनंदी कसं होईल, ह्याची सगळी वाटचाल आहे। मग सुख आणि सुख असा शब्द आपण वापरत नाही, सुख दुःख नेहमी वापरतो। तर दुःख नेहमी सुखाला जोडून काय येतं, या भावभावना मनाच्या आरोग्याशी कशा निगडित आहे याची चर्चा करण्याच्या पूर्वी सहज एक गाणं आठवलं म्हणून तुम्हाला या शब्दाशी निगडित आठवलं म्हणून सांगतो। दोस्ती चित्रपट, मजरू सुलतानपुरींचे शब्द, राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है, दुःख तो अपना साथी है, चिरंतन सत्य सांगून जाणारे शब्द आहेत। रफीचा सदाबहार आवाज आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत होतं। पूर्वीच्या काळी गाण्यांच्या सुरुवातीला जसं तो बॉलर रनअप घेतो, बॉलिंग टाकण्याच्या पूर्वी स्टंपाशी उभं राहून कोणी बॉलिंग टाकत नाही, मग जितका दूरचा रनअप, पूर्वीच्या गाण्यांना असा रनअप राहायचा 4 ओळींचा, हमखास राहायचा। मी तुम्हाला 4 ओळी म्हणून दाखवतो, या 4 ओळीनंतर येणारं गाणं कुठलं आहे तुम्ही ओळखून दाखवा। हे वैशिष्ट्य त्या काळाचं। इंसान किसी से दुनिया में एक बार मोहब्बत करता है, इस दर्द को लेकर जीता है, इस दर्द को लेकर मरता है। गाणं आठवलं का नंतरचं गाणं आहे मुगले आझम मधलं, प्यार किया तो डरना क्या। या गाण्याचा या ओळीशी तसा संबंध नाही आहे, पण या 4 ओळी ज्याला आगाज म्हणतात गाण्याचा, त्या वातावरण निर्माण करतात। तसं राही मनवा दुःख की चिंता क्यों सताती है याच्या पूर्वी या 4 ओळी आहेत। दुख रहे या सुख, जब सदा संग रहे ना कोई, फिर दुख को अपनाइए, जो जाए तो दुख ना होए। दुःखच जवळ बाळगलं आणि दुःखाची मनीषा बाळगली, दुःख गेल्याने तर दुःख होणार नाही ना, मग उरेल ते फक्त सुख। अशा या सुख दुःख या जोडगोळीबद्दल बोलताना मी मग असं म्हटलं की द डेस्टिनी ऑफ लाईफ इज डेथ, बट द एम ऑफ लाईफ इज टू ऑब्टेन प्लेजर, ऑब्टेन हॅपीनेस। आपल्या आयुष्याचं ध्येय सुखावहतेकडे आपली सगळी धाव आहे। दुःखापासून दूर जाणे आणि सुखाकडे ओढ असणे ही आयुष्याची मूलभूत गरज आहे, मूलभूत प्रेरणा आहे। ह्या दोन्ही भावना मनाला, आरोग्यपूर्ण मनाला का आवश्यक आहे? खरं पाहिलं तर दुःख कोणाला पाहिजे आहे? दुःख कोणालाही नको आहे। महाभारतामध्ये कृष्णाने प्रत्येकाला विचारलं की तुला काय पाहिजे आहे? कुंतीने सांगितलं की मला दुःख हवं आहे। कृष्ण आश्चर्यचकित झाला, तो म्हणाला असं का बरं? तर तो कुंतीचं उत्तर फार सुंदर आहे। ती असं म्हणते की फक्त दुःखातच ईश्वराची आम्हाला आठवण होते, म्हणून तुझी सदैव आठवण राहावी म्हणून मला दुःख दे। आता हा उदात्ततेचा भाग झाला, आपण सर्वसामान्य लोक आहोत। मग आपल्या जीवनात दुःखाला काय स्थान आहे? एक ब्रिटिश विचारवंत होऊन गेला, डेव्हिड पियर्स। आता हा विचारवंत असं म्हणतो की आता आपण सध्या राहतो आहोत ते जगाच्या इतिहासातला सगळ्यात समृद्ध कालखंडाचा हा भाग आहे। मित्र, तुम्ही पहा, शारीरिक कष्ट संपत चाललेले आहे आणि सुखावहता, प्लेजर देणाऱ्या वस्तू वरचेवर वाढत आहेत। म्हणजे पूर्वी रेडिओ होता, मग टीव्ही आला, मग आता OTT आलं। पूर्वी तिथे जाऊन टीव्ही सुरू करावा लागायचा, बंद करायला लागायचा, नंतर रिमोट आले। आता बोटांच्या या छोट्या स्नायूंनाही कष्ट पडू नये म्हणून आवाजी आज्ञावली आली, अलेक्सा वगैरे काय जे असेल ते। म्हणजे माणसाचं आयुष्य वरचेवर कम्फर्ट झोनमध्ये मॅक्सिमम आणण्याचा प्रयत्न चालू आहे। माणसाचं आयुष्य आरोग्यपूर्ण होणं याचा अर्थ ते सुखावह होणं, अधिकाधिक कम्फर्टेबल होणं।
असं समीकरण रूढ होत चाललेलं आहे. आमच्या जीवनातून दुःख नष्ट व्हावं, तर तो जो विचारवंत आहे तो जसं मांडतो की नाव इट इज नॉट डिफिकल्ट टू प्रिपेअर अ बायो इंजिनियर्ड हेवन, आणि तो असं म्हणतो की 2050 सालापर्यंत कदाचित या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये इतकी प्रगती होईल की माणसाच्या आयुष्यातून वेदनेचा वगळल्या जाईल. म्हणजे 2050 साली अशी एखादी बातमी येईल की शेवटची वेदना सहन केलेला माणूस 2036 साली वगैरे कुठेतरी सापडला होता. म्हणजे जसं पोलिओचं उच्चाटन झालं ना, देवीचं झालं, शेवटचा रुग्ण उत्तर प्रदेशमध्ये कुठेतरी सापडला वगैरे वगैरे, तसं वेदनेच्या बाबतीत होईल. नॅनो टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग या 3 शास्त्रांच्या एकत्रीकरणाने वी विल बी एबल टू फॉर्म अ बायो इंजिनियर्ड हेवन. आता साधा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो, तो असा आहे की दुःखाचं आणि वेदनेचं उच्चाटन करून टाकलं, मानवी जीवनातून त्याला हद्दपार करून टाकलं, तर माणसाचं जीवन सुखावह होईल का? त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि हे त्या तत्वज्ञापेक्षा जास्त गालिबनी 150 वर्षापूर्वी ओळखलेला आहे. तो असं म्हणतो की हमें मालूम है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के खुश रखने को गालिब ये ख्याल अच्छा है. असा स्वर्ग अस्तित्वात नाही. तुम्हाला आपली मौज मजा करून घ्यायची आहे, मनोरंजन किंवा स्वप्नरंजन करून घ्यायचं आहे, तर अशा जन्नतची, अशा स्वर्गाची कल्पना करा. 4 घटका करमणुकीत जातील, परंतु माणसाच्या जीवनातून दुःखाचं उच्चाटन होऊ शकत नाही. आता ते होऊ शकते या शक्यतेपर्यंत आपण 21व्या शतकात प्रवेश केलेला आलेलो आहोत. परंतु ते जर खरंच झालं तर जीवन सुखावह होईल का? दुःखाचं आपल्या जीवनात काय स्थान आहे? याच्याविषयी थोडीशी चर्चा मी करणार आहे. 2 आठवणी सांगतो लहानपणीच्या. मी माहूरला लहानपणी गेलो होतो. हे 1967-66 वगैरे साल असेल आणि मी असेल 5वी-6वी मध्ये वगैरे. आणि वडिलांचे दौरे असायचे, ते शासकीय सेवेमध्ये होते आणि ते आणि त्यांचे एक सहकारी, त्यांच्या सहकार्याचा दौरा होता माहूरच्या दिशेने. माहूरच्या जवळ उमरखेड, तिथे माझी मावशी राहायची, मावस भाऊ राहायचे. बरेच दिवस त्यांची भेटही नव्हती. तर वडिलांनी आम्हाला विचारलं की तुम्ही चालता का सोबत? गाडीमध्ये जागा आहे. स्टेशन वॅगन गाडी होती, मला अजून आठवते. आणि लांब दाढी असलेला ड्रायव्हर होता, प्रेमळ माणूस होता, चांगला म्हातारा. आणि मी अर्थातच उड्या मारत तयार झालो. ते म्हणाले की तिथे जाऊन माहूरचं दर्शन घ्यायला बरेच पायऱ्या चढावं लागतात बरं. त्यावेळी काही चिंताच नव्हती, काही माहितीही नव्हतं. आम्ही उत्साहाने तयार झालो. आम्ही बेरात्री उमरखेडला पोहोचलो. मग घरी जाऊन जेवण वगैरे झाले, मावस भावांबरोबर बरेच दिवसानंतर गप्पा झाल्या, खेळणं वगैरे झालं. मी लहानच होतो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी उठलो आणि माहूरचा गड चढायला सुरुवात केली. त्यावेळी बस पायथ्याशीपर्यंत यायची. आता जशी बस 3ऱ्या मंदिरापर्यंत जाते तशी जात नव्हती. सुखसोयी दुसऱ्या काही नव्हत्याच अर्थात. मग सोबत पाण्याची बाटली आणि हे सगळं घेऊन आम्ही निघालो. माहूरच्या गडाच्या ज्या रेणुका देवीच्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या अशा अंगावर येतात आणि त्या अशा उंच उंच आहेत. तरी त्या उत्साहाने आम्ही चढलो, कारण सकाळची वेळ होती आणि सुखावह वातावरण होतं. रेणुका देवीचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुढचं मंदिर जे आहे ते दत्ताचं. त्यावेळी सकाळचे साधारण 10 वाजायला लागलेले होते आणि मे महिन्याचं रणरणतं ऊन सुरू झालं होतं विदर्भातलं. आणि आम्ही वाटचाल चालत होतो. मुरमाचे रस्ते होते त्यावेळी, डांबरी रस्तेही झालेले नव्हते. त्या रस्त्यावरनं वाटचाल करत करत मग ऊन जाणवायला लागलं. मोठी मंडळी रप 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 चालत होती, मी मागे मागे आपला धावत होतो. आणि दत्ताचं मंदिर येईपर्यंत जेमतेम एनर्जी टिकून होती. त्या ठिकाणी थांबून आम्ही थोडंसं पाणी पिलं आणि लगेच दर्शन घेऊन 3ऱ्या मंदिराकडे, म्हणजे अनसुयेच्या मंदिराकडे आम्ही आमची वाटचाल सुरू केली. आता त्या काळी अशा एका दरीमध्ये उतरावं लागायचं आणि ती दरी चढून मग अनसुयेचं मंदिर यायचं, जे 3रं मंदिर आहे. दरी उतरतानाही तितका त्रास नाही झाला, पण चढताना साधारणपणे माध्यान्हीची वेळ होत आलेली होती आणि ऊन डोक्यावरती, पायाखाली गरम झालेली जमीन आणि आम्ही आपले चाललो. आणि दम लागलेला, म्हणजे
अनसुयेचं मंदिर येईपर्यंत शरीरातल्या शेवटच्या थेंबाची वाफ होऊन गेलेली होती. मंदिराचं प्रवेशद्वार येईपर्यंत प्राण उरले होते, पण शरीरात त्राण उरलेलं नव्हतं. कधी येते असं झालेलं होतं. तहानेनी आणि भुकेनी जीव व्याकुळ झालेला होता. मंदिराचं प्रवेशद्वार आलं. ढाळीमध्ये त्या दगडी मंदिराच्या प्रवेशद्वाराची जी सावली होती, गारवा होता, त्याच्या ज्या फरशी, दगडाची फरशी होती, त्याचा स्पर्श होता. एकदम बरं वाटलं. आतमध्ये प्रवेश केला, कुंडामधलं गार पाणी घेतलं, हातपाय तोंड धुतले, जीवात जीव आला. पुजाऱ्यांनी पटकन चटया अंथरल्या आणि दुपारी 12 वाजता प्रसादाची ऊन खिचडी, थोडंसं लोणचं आणि रसरशीत लिंबाची फोड दिली. त्या खिचडीची जी चव आहे, ती चव आजवर माझ्या जिभेवरती आहे. तशी खिचडी मी पुन्हा खाल्ली नाही. खिचडीतला प्रत्येक मूग अन्ननलिकेमध्ये उतरत होता. तो पंचप्राणांना साथ देऊन उतरत होता. प्रत्येक मुगाची चव वेगळी लक्षात येत होती. तसली खिचडी मी पुन्हा खाल्ली नाही. तसला सुखद अनुभव पुन्हा घेतला नाही. ते तीर्थ, दुधा, स्पर्श, पापण्यांना आणि सगळ्या श्रमाचा निचरा त्यावेळी झाला. आजही माझ्या डोळ्यासमोर ती वाटचालही उभी राहते. ते रणरणत ऊन, ती गरम झालेली तापलेली जमीन आणि तिथे गेल्याच्या नंतर निवलेले पंचप्राण आणि पोटामध्ये उतरलेली ती स्वादिष्ट खिचडी. असं का बरं होतं की प्रचंड परिश्रम आणि श्रम आणि वेदना यांच्या पार्श्वभूमीवर येणारे क्षणच अत्युच्च सुखाचे होऊन जातात, आपल्या हृदयात कायमचं स्थान मिळवतात. वेदनेच्या मेण्यात बसूनच जे सुख येतं ते मनाच्या आतल्या कोपऱ्यात जाऊन बसतं, अजरामर होऊन जातं. तेवढ्यापुरती ते अजरामर म्हणजे त्या जीवनापुरती तरी. अजून एक छोटीशी आठवण आहे लहानपणची. वडिलांची बदली धारणीला झाली होती. धारणी मेळघाट तालुक्यामधलं एक गाव आणि तिथे मग सगळं ते कामकाज चालत होतं. एक दिवशी चिखलदऱ्याची ट्रिप करायची ठरवली. जीपमध्ये आम्ही बसलो. मी लहानच होतो, 5-7 वर्षात असेल. आणि जीप बंद पडली. भर रस्त्यात माळरानाच्या मध्ये जीप बंद पडली. आता मेकॅनिक आणणं जवळून आणि त्याचं दुरुस्त करणं जे काय असेल ते वेळ लागणार होता. मग तो ड्रायव्हर असं म्हणाला की जवळचं एक गाव आहे, त्या गावाचं नाव नरोटी होतं. हे आजही माझ्या लक्षात आहे, कारण तो सगळा अनुभव. मग ते किलोमीटरभर अंतर असेल, पण पुन्हा मग उन्हामध्ये रणरणत पायी चालणार. ते बूट मला चावायला लागले. ते नवीन बूट होते. माझ्या पायाला घोगले यायला लागले. आईने तो चष्मा पुसायचा जो मऊ कापड असतो ते पायामध्ये, बुटामध्ये ठेवलं. कशीबशी थोडीशी वेदना कमी झाली, पण ते किलोमीटरभर अंतर तुडवताना ज्या प्रचंड वेदना पायाला व्हायला लागल्या, त्याचा निचरा केव्हा झाला? गावाची हिरवळ दिसायला लागली. त्या काळी त्या गावामध्ये खूप हिरवळ होती, खूप दाट. पूर्वी झाडं खूप असायचे. गावात प्रवेश केल्याबरोबर वडाचं एक प्रचंड हिरवंगार झाड, त्याची दाट सावली, तो पारावरची ती दगडाची फरशी, त्याच्यावरती टेकलो. तिथे एक साधू बसलेला होता. त्यांनी त्या मातीच्या घटातून गार पाणी दिलं. आईने डब्यातून अनारसे काढले. मग ते आम्ही खाल्ले आणि त्या वडाच्या दाट सावलीमध्ये मी अंग टाकून दिलं. मला जी सुखाची झोप लागली तशी झोप पुन्हा लागलेली नाही. म्हणजे प्रचंड श्रमाच्या परिहारानंतर येणारे सुखाचे क्षण. आजही त्या वडाची दाट सावली माझ्या डोळ्यासमोर आहे. आजही त्या गार पाण्याचा स्पर्श माझ्या जिभेवरती आहे. ती सगळी चित्र माझ्यासमोर उभी राहतात. याचा अर्थ असा आहे की सुखाचे तेच क्षण आमच्या लक्षात राहतात आणि आमच्या हृदयाच्या जवळचे होऊन जातात, जे वेदनेच्या, श्रमाच्या, कष्टाच्या, दुःखाच्या पार्श्वभूमीवर येतात. मित्रो, ज्यांनी आयुष्यात वेदनेचा अनुभव घेतला नाही त्यालाच खऱ्या सुखाची अनुभूती येईल का, हा प्रश्न आहे. आता तुम्हाला सांगतो मी की सध्याचा कालखंड समृद्धीचा कालखंड आहे. दुःखाचं उच्चाटन, सगळ्या जंतूंचं उच्चाटन. जंतूंचं उच्चाटन ही काय भानगड आहे? जंतू आमच्या शरीराचा अपरिहार्य भाग आहे. जंतूचंही उच्चाटन करायला निघालेले आहात. तुमच्या बॅक्टेरियल फ्लोरा जो तुमच्या आतड्यात, त्याच्यामुळे तुम्ही जिवंत आहात. एवढंच नव्हे, तुम्ही शाकाहारी असाल तर B12 व्हिटॅमिनची निर्मिती ते जंतूच करतात. म्हणजे ते जीवाणू करतात, बॅक्टेरिया करतात. बॅक्टेरियल फ्लोरा हा आपल्या मानसिक संतुलनासाठी जरुरी आहे, नवीन संशोधन सांगतं.
कोरोना काळाची गोष्ट सांगतो. मला एका वृत्तपत्राकडून फोन आला की एक लेख लिहा. लोक डिप्रेस झालेले आहेत की आम्ही कोरोनाच्या विषाणूला हटवून टाकणार आहोत. पण ठीक आहे, हटवणं शक्य नाही आहे. त्यांची समजूत म्हणून मी एक लेख लिहिला. पण त्याच्यामध्ये असं नाही लिहिलं की हटवून टाकता येईल. त्याच्यामध्ये ह्याच्यात कंट्रोल आहे. तर 100 वर्षांतर एक जीवाणू आमच्या जीवावर उठतो. अदरवाईज 15 ट्रिलियन जीवाणू विषाणू आमच्या शरीरात वास करत असतात. आमच्या शरीरात जेवढ्या पेशी आहेत त्याच्या तिप्पट जीवाणू आणि विषाणू आमच्या शरीरात असतात आणि हा आमच्या एन्व्हायरमेंटचा आणि आमच्या सगळ्या परिसराचा आणि शरीराचा भाग आहे. त्या गृहस्थांनी काय केलं की माझा लेख घेतला, त्याचं मुलाखत वजा परिवर्तन केलं आणि त्याच्यावरती मथळा दिला, भिरकावून द्या ब्रह्मांडाच्या बाहेर कोरोना विषाणूला. डॉक्टर मुनमुले यांचे प्रतिपादन. आता ब्रह्मांडाच्या बाहेर कुठे, शरीराच्या बाहेर घालवता येत नाही. आमच्या शरीरातले सगळे विषाणू आणि जीवाणू हे आमच्यासोबत सुखनैव वास करतात आणि ते नुसतेच आमचे सोबत आमचे परोपजीवी नाही आहेत, तर ते आमच्या जीवनाला सुकर करण्यासाठी जरुरी आहे. हे शक्य आहे का? शक्य नाही आहे. पण आता या समृद्धीच्या प्रवाहामध्ये बेफाम वेगाने दौडत असताना आम्हाला जंतूसुद्धा नको आहेत. आता तुम्ही बघा, सुपरस्टार येऊन तुमचा संडास साफ करून देतो, निर्जंतुक करतो. निर्जंतुकीकरण हे हॉस्पिटलसाठी ठीक आहे हो, तिथे इन्फेक्शन होऊ नये बाकीच्या पेशंटला म्हणून. घर निर्जंतुक कसं करता येईल? हा, म्हणजे मळकट असू नये, धूळ माखलेलं असू नये, हे मलाही मान्य आहे, स्वच्छता असावी. पण तुम्ही बघा, ओंजळीत धरलेल्या मोगऱ्याच्या फुलांची प्रसन्नता डेटॉलच्या किंवा तत्सम निर्जंतुकीकरण करण्यात येणाऱ्या लिक्विडला राहील का? आता ते 2 बॅक्टेरिया अगदीच लाजेकाजेस्तोवर 2 बॅक्टेरिया वळवळताना दाखवतात. बॅक्टेरिया म्हणजे अळ्या आहेत वळवळताना त्या संडासच्या भांड्यावर. संडासचं भांड स्वच्छ असावं हे मान्य आहे, निर्जंतुक असावं ही काय भानगड आहे? ह्या निर्जंतुकीकरणाचा मूर्खपणाचा बडीवार चालू आहे. म्हणजे एका दृष्टीने दुःखाचं उच्चाटन ही चांगल्या तुम्हाला सुख पाहिजे मान्य आहे, पण त्या सुखासाठी दुःखाची गरज आहे. कशी ते शास्त्रज्ञ सांगतात. मित्रो, हा जो पराकोटीचा उन्माद सुरू आहे त्याच्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो की पेन किलर्स, वेदना शामकांच्या, वेदनाच नको, डोकं दुखत नाही, दुखत्या अशी भावना झाल्यावर खाल्ली गोळी. वेदना शामकांचा खप $20 कोटी आहे जगामधला वार्षिक, आणि अँटी डिप्रेसंटचा खप $300 कोटी आहेत. माणसाला थोडा वेळ सुद्धा उदासीनतेची भावना सहन होत नाही आणि थोडंही दुःख सहन करण्याची इच्छा उरलेली नाही. ती नवीन पिढीमध्ये आपण कशी टाकतोय हे या भाषणाच्या शेवटी सांगतो. पण आता एवढंच सांगतो की हा सगळा समृद्धीचा प्रवास कुठून निघालेला आहे की वेदनाच नको, दुःखच नको, निर्जंतुकीकरण इतकं की संडासचं भांडही निर्जंतुक पाहिजे. कसं काय? आमचं आयुर्मान वाढलेलं आहे. 1857 साली भारतामधलं लोकांचं साधारण लाईफ एक्सपेक्टन्सी आयुर्मान होतं 25.4 वर्ष. ॲव्हरेज माणसं 25.4 वर्षाच्या वर जगत नव्हती. 1947 साली आमचं ॲव्हरेज आयुर्मान, म्हणजे भारताची लोकसंख्याही 32 कोटी होती आणि भारताचं आयुर्मान ॲव्हरेज 32 होतं. 2000 साल येता येता ते 70 झालेलं आहे. प्रगत देशामधलं आयुर्मान आहे 80च्या पुढे. अमेरिकेचं 82 आहे. अतिप्रगत युरोपियन जे देश आहेत, स्वीडन आहे, स्वित्झर्लंड आहे, यांचं आयुर्मान आहे 85 वर्ष ॲव्हरेज. म्हणजे इन जनरल लोक 70तही मरतात व 90च्या पुढेही जगतात. ॲव्हरेज 85 वर्ष, प्रत्येक माणूस किमान 85 वर्ष जगतो. आमच्याकडे 70-72 आणि अजून प्रगती चालूच आहे. आयुर्मान वाढलेलं आहे, त्याच्यासोबत दुःखही वाढलेली आहेत. प्रगती म्हणजे काय? जुनी दुःख जाऊन नवी दुःख येणं म्हणजे प्रगती. अशीच प्रगती चालू आहे. मग आता या समृद्ध कालखंडात दुःखाचं स्थान काय आहे आणि संपूर्ण दुःखाचं उच्चाटन म्हणजे सुखावता येईल का, हे आता आपण पाहणार आहोत. आता बघा, पहिली गोष्ट अशी आहे की जे तो तत्वचिंतक म्हणतो की संपूर्ण दुःखाचं उच्चाटन, पहिली गोष्ट अशी आहे की सुखाचे अत्युच्च क्षण हे दुःखाच्या पार्श्वभूमीशिवाय परिपूर्ण होत नाहीत. तुम्ही अतिशय कडाक्याची थंडी आहे, 1, 2, 3, 4, 5 टेम्परेचर आहे, खूप थंडी वाजते आहे. तुम्ही जाता सकाळी उठून गरम पाण्याच्या, उबदार पाण्याच्या शॉवरखाली उभे राहता. ते पाणी अंगावर पडल्याबरोबर जी सुखावहतेची भावना तुमच्या
शरीरभर पसरते, ती भावना त्या क्षणापुरती अत्युच्च असते. हळूहळू गरम पाण्याने आंघोळ करता करता मग ती सुखावहतीची भावना जी आहे ती थोडी थोडी ओसरायला लागते. आता तुम्ही जर विचार केला की तीच भावना मला पुन्हा निर्माण झाली पाहिजे, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीची वाट पाहावं लागेल, जेव्हा तुमचं शरीर कडाक्याच्या थंडीचा सामना करते आहे आणि मग येणारं गरम पाणी. म्हणजे कडाक्याच्या थंडीशिवाय त्या उष्ण गरम पाण्याची सुखावहता पुरेपूर अनुभवता येणार नाही. म्हणजे सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप आहे. दुःखाच्या पार्श्वभूमीवर आल्याशिवाय सुखाची ती अत्युच्च भावना तुम्हाला येऊ शकत नाही. म्हणजे सुख आणि दुःख हे तुलनात्मक आहे. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, आणि ती आपल्या मेंदूशी रिलेटेड आहे की सुख आणि दुःख कसं सोबत सोबत जातं. आपलं जे पूर्ण शरीर आहे त्याच्यावरती, स्किनवर, आपल्या त्वचेवरती सगळ्या प्रकारच्या आघातांचं विश्लेषण करणारे रिसेप्टर्स आहेत. आपल्या शरीरावर कुठले रिसेप्टर्स आहेत, कुठले ग्रहणक्षम असे चेतापेशी आहेत? त्याच्यामध्ये पेन, प्रेशर, टेम्परेचर आणि काय म्हणतात त्याला, पेन, प्रेशर, टेम्परेचर, टच, स्पर्श, गरम थंड ही भावना, प्रेशर म्हणजे दाब पडल्याची भावना, आणि कट म्हणजे कापल्याची भावना. ह्या सगळ्या पेशी, जे झालं पायात काटा रुतला, ती लगेच भावना जाते दोन ठिकाणी. एक तर स्पायनल कॉर्ड लेव्हललाच एक सर्किट पूर्ण होतं आणि पटकन आपण पाय मागे घेतो, त्यासाठी विचार करण्याची गरज लागत नाही, ते क्लोज सर्किट आहे. दुसरं, ती माहिती मेंदूच्या वर पाठवण्यात येते. त्या मेंदूमध्ये त्या माहितीचं विश्लेषण असतं. हे किती वेदनादायक आहे, काय असावं, पाय दूर घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे, आणि पूर्वानुभवाशी त्याची तुलना होते आणि मग प्रतवारी वेदनेची ठरवण्यात येते. आपल्या जिभेवरती टेस्ट बर्ड्स आहेत, स्वीट, सॉर, सॉल्टी आणि बिटर. पाचवं स्पायसी असं म्हणतात, म्हणजे तिखटाची भावना. पण तिखटाचं वेगळं रिसेप्टर नसतं. तिखट म्हणजे फक्तच त्या चेतापेशींचा दाह. म्हणजे गोड, कडू, आंबट, खारट हे चार महत्त्वाचे रिसेप्टर्स. तिखट ज्याला आपण म्हणतो तो फक्त पेशींचा दाह आहे, म्हणजे नर्व एंडिंगचा दाह आहे, ती काही वेगळी चव नाही आहे. पण या पाची चवीद्वारे आपलं शरीर जे आहे, आपला मेंदू जो आहे, तो त्या सगळ्या वेदनेची अनुभूती घेत असतो. ज्या क्षणी तुम्हाला कापलं, भाजलं किंवा फ्रॉस्टबाईट झालं किंवा दाब पडला, प्रेशर, टच झाला, त्या क्षणी त्या ठिकाणी दोन प्रकारचे रसायनं स्त्रवायला लागतात. एकाला म्हणतात ओपिओइड न्यूरोट्रान्समीटर, दुसऱ्याला म्हणतात डोपामिन. ओपिओइड न्यूरोट्रान्समीटर म्हणजे अफू सदृश्य न्यूरोट्रान्समीटर्स, म्हणजे चेता रसायन. अफू सदृश्य का बरं? कारण ते शरीरातले इनहरंट पेन किलर्स आहेत, वेदनाशामक आहेत. ओपिओइड, ओपियम लाईक, ओपियम म्हणजे अफू, म्हणजे याला पेप्टाइड्स आहे म्हणतात. हे न्यूरोपेप्टाइड्स आहेत, ज्याच्यामुळे वेदना पटकन कमी होते. कारण शरीराचं कार्यच ते आहे की वेदना झाली ती कमी करण्याचे इनहेरंट न्यूरोट्रान्समीटर्स तिथे स्त्रवतात. आणि दुसरी निर्माण होते ती डोपामिन नावाचं रसायन, ज्याच्यामुळे सुखावहतेची भावना. डोपामिन हे फील गुड हॉर्मोन आहे. डोपामिन रिलीज झालं, तयार झालं, तर मेंदूमध्ये, मनामध्ये बरं वाटण्याची, सुखावहतेची भावना निर्माण करणारं ते रसायन आहे. आता हे दोन का बरं निर्माण होतात? पहिली गोष्ट म्हणजे इनहेरंट बॉडीचं पेन किलर आहे ओपिओइड रिसेप्टर. ज्या क्षणी तुम्हाला कापलं त्या क्षणी ते जे ओपिओइड रिसेप्टर, ते वेदना तात्पुरती शमवते. आपला नेहमीचा अनुभव आहे, आपण लहानपणी खेळायचो, खेळामध्ये इतके दंग होऊन जायचो की त्या खेळामध्ये खरचटलं, कुठे लागलं, कुठे दाब पडला, कुठे काही बोचकारल्या गेलं, काटे बोचले, लक्षातही नाही यायचं. मग घरी गेल्याच्या नंतर अरे तो रक्त दिसून राहिलं, तुला लागलेलं दिसतंय, तेव्हा जाणीव व्हायची की आपल्याला काही खरचटलेलं आहे. वारीमध्ये पायी चालणारे शेकडो लोक, त्यांच्या पायात काटे बोचतात, त्यांच्या पायावर त्या गरम याचे भाजल्या जातात पाय वाटेवर, परंतु त्यांना त्याच्या वेदना होत नाहीत, कारण त्या क्षणी ओपिओइड न्यूरोट्रान्समीटर्स सिक्रेट होतात
आणि अल्टिमेटली एक सुखावहतीची भावना होते, की जी भावना डोपामिनमुळे होते. म्हणजे वेदनेसोबत वेदना शामक आणि सुखावहतीची भावना आणि वेदना याचं एकत्रीकरण मेंदूच्या त्या मेंदू रसायनाद्वारे आम्ही अनुभवत असतो. मग दुःख हे सुखावह केव्हा होतं? तेव्हा प्रचंड व्यायाम केल्याच्यानंतर बरं वाटतं, खूप कष्ट केल्यानंतर बरं वाटतं. मॅरेथॉन धावताना कष्ट होतात. गड किल्ले चढतात. ज्यांना आवड आहे त्याची साहसी खेळाची, ते राहत नाही त्यांना त्याच्याशिवाय. वारीत पायी चालणारे, केवढी लांब वाट आहे, परंतु एक तर समूहाचा परिणाम आणि दुसरं म्हणजे ती धार्मिक भावना तशी आहे की ज्याच्यामध्ये वेदनेचा विसर नाही, वेदनेची गरज वाटायला लागते. सुखावहतीची भावना त्या वेदनेमुळेच निर्माण होते. तिरुपती बालाजीच्या रांगेमध्ये लागलेले जे लोक आहेत, ते लोक किती तास उभं राहावं लागलं त्याच्यावरती आपल्या भक्तीची प्रत ठरवतात. एक गमतीचा किस्सा सांगतो की आमचे एक मित्र होते, त्यांना VIP पास मिळाला. ते मोठ्या हुद्द्यावरही होते. त्याच्यामुळे बायकोला घेऊन गेले आणि 2 मिनिटात दर्शन घडवलं बालाजीचं. बायको बाहेर आली तेवढी मजा नाही आली. का बरं? नाही, ती मजा जी असते, सकाळी लागलो आम्ही रांगेत, संध्याकाळी नंबर लागला केव्हा तरी, दिवसभर ताटकळत नुसतं पाणी पिऊन होतो, कुठेतरी इडली खायला, तो इडलीवाला येतो तो विकतो म्हणून खायला. धर्मदर्शनामध्ये जे उभे राहतात त्यांच्या म्हणजे द अमाऊंट ऑफ किंवा द ड्युरेशन ऑफ द काय म्हणतात त्याला, टाइम बिटवीन स्टँडिंग इन द क्यू अँड दर्शनम इज प्रपोर्शनेट टू द पुण्य ऑब्टेन्ड आफ्टर दर्शनम. जितका भक्त स्वतःची छळ करून घेतो तितकं पुण्य अधिक पदरी पडते असं आपल्याला वाटतं. धार्मिक गोष्टींची आता चर्चा करायला नको, नाही तर ते गालात पिअर्स करून घेणारे, जिभेत टोचून घेणारे लोक, ती जी काय यात्रा निघतात, हे सगळं कशाचं लक्षण आहे? दुःख आल्याच्यानंतर, वेदना झाल्याच्यानंतर जे डोपामिन निघतो, डोपामिनची लत लागते. डोपामिन इज अन ॲडिक्टिव्ह न्यूरोट्रान्समिटर. एक जपानी लेखक आहे, अत्यंत प्रसिद्ध लेखक आहे, हारुकी मुराकामी. हारुकी मुराकामीने फार सुंदर वाक्य, तो स्वतः वयाच्या 40व्या वर्षापर्यंत मॅरेथॉन धावण्याचा त्याला शौक, फार मोठ्या स्पर्धेत भाग नाही घ्यायचा, परंतु 40 किलोमीटर धावायचं. हारुकी मुराकामी असं लिहितो की माझी लेखन प्रेरणा ही मॅरेथॉन धावण्याच्या कष्टातूनच आलेली आहे. कारण त्याच्यानंतर जी सुखावहतीची भावना आणि धावताना केलेलं चिंतन, आणि तो अत्यंत लोकप्रिय असा कथालेखक आहे जपानचा. तो म्हणतो की पेन इज कंपल्सरी, सफरिंग इज ऑप्शनल. जीवनात दुःख हे अपरिहार्य आहे. ते काय म्हणतात त्याला, सफरिंग जे आहे ते पर्यायी आहे. याचा अर्थ असा आहे की वेदना ही मांडण्यावर आहे, सुख ही मांडण्यावर आहे. मानलं तर सुख आहे, मानलं तर नाही. मानलं तर दुःख आहे, मानलं तर नाही. या पार्श्वभूमीवर मला एक गोष्ट आठवते, ही जे ओपिओइड आणि डोपामिन न्यूरोट्रान्समिटर्स आहेत, ती दुसऱ्या महायुद्धाची एक गोष्ट सांगतो, भूलतज्ञांनी सांगितलेली. हा भूलतज्ञ होता हेनरिक बीचर. हा होता अमेरिकन ॲनेस्थेटिस्ट. आता निघाली आहे गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो की भूलशास्त्र, ॲनेस्थेशियालॉजी हे 20व्या शतकात विकसित झालेलं सगळ्यात मानवाला उपकारक असं शास्त्र आहे. कारण त्याच्यामुळे शस्त्रक्रिया सहज झाली, सोपी झाली, वेदनारहित झाली. पण कोणी जर असं म्हणालं की भूल दिल्याच्यानंतर वेदना होत नाही, सर्जरीच्या वेदना, तर मग आयुष्यात दुःखच कशाला पाहिजे? मग सगळ्या दुःखावर भूल वापरता येईल का? माणसाला सतत बेशुद्ध अवस्थेत राहावं लागेल की? सर्जरीमध्ये सुद्धा तेवढ्या कालावधीपर्यंत भूल दिल्यानंतर, आणि भूलतज्ञ नेहमी म्हणतात ॲनेस्थेशिया प्रोलॉंग करण्याचे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत, जास्त प्रोलॉंग नाही करतायत, पटपट करा सर्जरी जी काय असेल ती. किंवा मग सर्जरी 3-4 तास चालत असेल तर वेगवेगळे प्रकारचे रसायनं वापरावं लागतात. याचा अर्थ असा की भूल शास्त्रामधली जी भूल दिल्या जाते रसायनाद्वारे, ती तात्पुरती असली पाहिजे. आता ॲनेस्थेशिया उतरला की पुन्हा सर्जिकल पेन त्या जागी व्हायलाच लागतं, तरी माणसाला वेदना होत नाही. याचं कारण असं की त्यांनी सर्जरी पार पाडलेली असेल, तो शुद्धीवर येतो, तो जिवंत आहे, याच्याच गोष्टीत आनंद मानत असतो.
हेनरिक बीचर यांना असाच अनुभव पहिल्यांदा आला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी. दुसऱ्या महायुद्धामध्ये ते अमेरिकन सैन्याबरोबर गेले मेडिकल युनिटमध्ये, की तिथे फर्स्ट एड आणि इमिजिएट सर्जरीज ज्यांच्या करायच्या असतात. आणि त्यांनी तिथे एक विलक्षण गोष्ट पाहिली. हे न्यूयॉर्कच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे ॲनेस्थेटिस्ट, आणि त्यांनी पाहिलं की आपल्या पेशंटला खूप ॲनेस्थेशिया वगैरे द्यावं लागतो, हे ते वगैरे. दुसऱ्या महायुद्धामध्ये प्रत्यक्ष फ्रंटवरती जे सैनिक जखमी होतात, असे मांड्या कापलेल्या, दंड कापलेले, घाव छातीवरती, बॉम्बस्फोटामुळे प्रचंड काय हातमध्ये ते मेटल शिरलेले, अशा प्रचंड मोठ्या जखमा असलेले सैनिक त्या जखमा आनंदाने सोसत होते. त्यांना त्याचं तेवढं पेन होत नव्हतं. 25% सैनिकांनी सांगितलं की आम्हाला तर काही दुखणं, आम्हाला काही वेदना फारशा जाणवत नाही, एका जागी पडून राहिलं तर मुवमेंटला थोड्या जाणवतात. 35% सैनिकांनी सांगितलं की आम्हाला थोड्याशा वेदना जाणवत, जास्त नाही. 75% सैनिकांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही वेदना शामकाची गरज नाही, आम्हाला काही फारसं पेन होत नाही आहे. तर हेनरिक बीचर यांना असं आढळून आलं की या सैनिकांना लागणारा जो रसायनांचा भाग होता, जे काय ॲनेस्थेशियाचं केमिकल्स होते, औषधं होते, त्याचं प्रमाण इतकं कमी होतं. त्यांना आठवलं की कोल्ड सीझनमध्ये जिथे आपण शस्त्रक्रिया करतो हॉस्पिटलमध्ये, तिथे थोडं थोडं दुखलं की तक्रार करणारे लोक होते. नाही बरोबर ॲनेस्थेशिया नाही बसला, दुखतेच आहे अजून वगैरे. तिथे ॲनेस्थेशिया जास्त लागत होता. इथे यांना त्याच्या 1 लागत नाही आहे. मग एवढं दुःख, एवढ्या वेदना हे सैनिक कसे सहन करतात? माणसंच आहेत ना, तेही माणसंच आहे, हेही माणसंच आहेत. 2 गोष्टी त्यांनी मांडल्या. एक तर ओपिओइड ओव्हरशूट, ज्या क्षणी मोठा घाव होतो, मोठ्या जखमा होतात, त्या क्षणी ओपिओइड जास्त प्रमाणात निर्माण करतो शरीर. वेदनाशामक इफेक्ट जास्त येतो, याला ओपिओइड ओव्हरशूट म्हणतात. डोपामिनही जास्त निर्माण होतं. दुःखामध्ये, वेदनेमध्ये सुखावहता ही आहे की डोपामिन तुम्हाला ते. आणि दुसरी एक गोष्ट, या जखमा सैनिकांसाठी सुटकेचा मार्ग होता. आता मी वेदनेने कळवळतो आहे, परंतु माझी मांडी कापल्या गेलेली आहे, दंड कापल्या गेलेला आहे, पण हा सुटकेचा, आता मला फ्रंटवर जावं लागणार नाही, आता मला लढावं लागणार नाही, आता मला मृत्यूची भीती राहणार नाही, आता मला माझी सुटका होणार, मला एअरलिफ्ट करणार, हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, तोवर हे युद्ध संपून जाईल. आता मी माझ्या बायका मुलांच्या जवळ जाईल, माझ्या आप्तस्वकीयांच्या जवळ जाईल. स्वातंत्र्याचा, सुटकेचा मार्ग, या गोष्टी पुढे त्यांना हे वेदना काहीच वाटत नव्हतं. म्हणजे सुखाची भावना, वेदनेची भावना ही रिलेटिव्ह आहे, ही तुलनात्मक आहे. अनेक प्रयोगातूनही त्यांनी ते सिद्ध केलं. या सगळ्या प्रयोगाबद्दल एक छोटासा प्रयोग सांगतो. तो प्रयोग असा केला त्यांनी की 2 गट घेतले. या 2 गटांना, एका गटाला, दोन्ही गटांना ॲसिटोअमायनोफेन म्हणजे साध्या शब्दामध्ये क्रोसिनची गोळी, याचा डोस दिला. नंतर त्यांना अतिवेदनादायी क्लिप दाखवली 1.5 मिनिटाची आणि अतिसुखावहतेची क्लिप दाखवली. त्यांच्याजवळ एक बटन ठेवलं, बटनमध्ये पेन आणि प्लेजर असे 2 बटन. ज्या क्षणी खूप पेन होईल त्या क्षणी पेनचं बटन दाबायचं, ज्या क्षणी सुखाची जाणीव होईल, सुखावहता वाटेल सुखाचं बटन दाबायचं, प्लेजरचं बटन. तर असं आढळून आलं की ज्यांना ॲसिटोअमायनोफेन म्हणजे पेन किलर दिलेला आहे, वेदना कमी करण्याचं औषध दिलेलं आहे, त्यांनी नंतर जो स्कोअर केला 0 to 10, या स्कोअरवरती त्यांना अतिदुःख आणि अतिसुख याचे ग्रेडेशन करायचे होते, स्कोअर करायचे होते की तुम्हाला काय वाटलं. असं दिसलं की 0 कडे जाणं कमी होऊन जातं आणि 10 कडे जाणं कमी होऊन जातं. मॅक्सिमम स्कोअर हा 4, 5, 6च्या मध्ये राहतो. म्हणजे ज्या क्षणी तुम्ही वेदना कमी करून घेता स्वतःची, त्या क्षणी सुखाची भावना कमी होते, वेदनेची तर कमीच होते. याचा अर्थ असा आहे की हे सगळं तुलनात्मक आहे. म्हणून मग आम्ही जसं म्हटलं की त्या क्षणी त्या वेदना नाही जाणवत. ज्या क्षणी तुम्ही खेळत असता, खेळाच्या धुंदीत असतात, क्रिकेटर असे स्वतःला लोटतात, झोकून देतात, कारण आपला देश जिंकला पाहिजे, आपली टीम जिंकली पाहिजे, ही ती भावना असते. त्या भावनेमध्ये त्या वेदना जाणवत नाहीत. म्हणजे पेन इज अ सब्जेक्टिव्ह फिनॉमिना, सो इज हॅपीनेस. मानलं तर सुख आहे, मानलं तर दुःख आहे, मानलं तर तेवढं दुःख आहे, मानलं तर तेवढं दुःख नाही आहे. हा सगळा पेन प्लेजरचा महत्वाचा भाग आहे. ही हेनरी बीचरची गोष्ट. सगळ्यात महत्वाची गोष्ट 2 अधिक पॉइंट्स आहेत. दुःख आमच्या जीवनाचा अपरिहार्य भाग आहे आणि आमच्या सुखावहतेचा अपरिहार्य भाग आहे. कशामुळे? एक,
डार्विननी पहिल्यांदा जेव्हा पाहिलं की या प्रगत जगामध्येही वेदना आणि दुःख शिल्लक आहे, याचा अर्थ त्याची एक अडॅप्टिव्ह क्वालिटी आहे. वेदना आमच्या जीवनाला आवश्यक आहे. ती आवश्यकता कशी आहे? पहिल्यांदा डार्विननी पाहिलं की एक गांधील माशी एका अळीच्या पोटात शिरते, तिथे ती मोठी होत जाते आणि तिथे ती अंडे वगैरे देते आणि अळीचं पोट फाडून बाहेर येते. मांजर उंदराला खेळून खेळून ठार मारते. जेव्हा हे पहिल्यांदा डार्विननी पाहिलं त्यावेळी सगळा युरोपवरती बायबलचा, ईश्वराचा, याचा त्याचा पगडा होता, धार्मिकतेचा पगडा होता. डार्विनच्या डोक्यात असं आलं की जर या जगात देव अस्तित्वात आहे आणि देवच हा सगळं जग चालवतो, तर देव इतकी क्रूरता, क्रौर्य का निर्माण करतो? मांजर उंदराला खेळून ठार मारते, गांधील माशी अळीचं पोट फोडून बाहेर येते, अनेक क्रौर्यपूर्ण घटना जीवोजीवस्य जीवनम घडत असतात जीवनामध्ये. मग देव एवढा क्रौर्य का आणतो? त्या क्रूरतेची साथ का देतो? त्या क्षणी त्याच्या डोक्यात ही कल्पना आली की हे सगळं निसर्ग घडवतो आणि उत्क्रांती ही निसर्गाने घडवलेली किमया आहे. हे विश्व देवाने निर्माण केलेलं नाही आहे, उत्क्रांतीने निसर्गाच्या साथीने निर्माण केलेलं आहे. प्रश्न असा आहे की आजच्या युगामध्ये, एवढ्या प्रगत युगामध्ये वेदना आणि दुःख का बरं आहे? कारण त्याची एक अडॅप्टिव्ह नीड आहे. कशी ती सांगतो. मित्र, या जगात वेदना नसती तर आपण शिल्लकच राहिलो नसतो. तवा गरम आहे, लहान मूल त्याला हात लावते, हात पोळतो. मग मोठी माणसं सांगतात ते हा आहे, त्याला हात नाही लावायचा. ही लर्न्स हिज ओन सिक्युरिटी अँड सेफ्टी. यू हॅव टू कम अवे फ्रॉम पेन. दिस यू लर्न. तर पेन तुम्हाला शिकवतं, वेदना तुम्हाला शिकवते स्वतःची सिक्युरिटी. ही तर पहिली गोष्ट आहे ना अस्तित्वासाठी. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, जो राहील तो. ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये दाट निलगिरीचे वन आहेत. हमखास दरवर्षी वणवे पेटतात. तिथे काही माणसाची एंट्री नाही, काही नाही. वणवे का बरं पेटतात? वणवा हा निसर्गाची योजना का बरं आहे? वणव्यात तर सगळं जंगल नष्ट होतं. पण नाही, त्याची एक अडॅप्टिव्ह क्वालिटी आहे, त्याची एक उपयुक्तता आहे. ती अशी आहे की पहिली गोष्ट अशी की ज्यांचं बार्क म्हणजे ज्यांचा बुंधा अतिशय पक्का चांगला आहे, जो आगीचा विरोध करू शकतो, तेवढे झाडं शिल्लक राहतात. कमजोर झाडं मरून जातात. कॉम्पिटिशन कमी होते जगण्याची. दुसरी गोष्ट, वणव्याचा जो ज्वाळा उठतात त्याच्याबरोबर प्रचंड वारं असतं. त्या बिया फुटतात आणि त्या भिरकावल्या जातात दूरपर्यंत. म्हणजे पॉसिबिलिटी आपला वंश सातत्य चालावा ही झाडाची जी इच्छा आहे ती फलद्रूप होते वणव्यांमुळे. म्हणजे वणवे दोन गोष्टी घडवून आणतात, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट आणि दुसरं प्रजोत्पादन. आपले रोप दूरपर्यंत जावे सगळीकडे. म्हणजे वणवा उपयुक्त आहे. वणव्याचा ही जी वेदनेची प्रयोगशाळा आहे निसर्गाची. असा हा सगळा वेदनेच्या उपयुक्ततेचा भाग आहे. अजून एक छोटी गोष्ट सांगतो. वेदना नसती या जगामध्ये आपण सगळे झडून मरून गेलो असतो. पूर्वीच्या काळी हे कुष्ठरुग्ण आढळायचे. आता ते कमी झाले आहे, कारण आता बरेचसे औषधोपचाराचा भाग झालेला आहे. पण बोटं झडलेले कुष्ठरोगी दिसायचे. बोटं का झडतात कुष्ठरोग्यांमध्ये? त्यांना बोटाचा आजार झालेला नसतो, त्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतात. आता पेन, प्रेशर, टच ह्याचं सगळ्या नर्व जर बंद झाले याचं कार्य, पहिली गोष्ट काय होईल? कापलेलं, भाजलेलं आपल्याला कळणारच नाही. कुष्ठरुग्णांमध्ये ते न कळण्यामुळे बोटात इन्फेक्शन, रिइन्फेक्शन आणि त्याच्यानंतर ते झडत जातात, डिस्ट्रॉय होत जातात, ॲट्रोफिड होत जातात. म्हणून मग ते बोट असे होतात. वेदना नसल्यामुळे, फक्त वेदना नसल्यामुळे दे डोंट प्रोटेक्ट देअर फिंगर्स अँड देअर फिंगर्स गेट डिस्ट्रॉइड. वेदनेची उपयुक्तता इतकी आहे की जगाच्या अंतापर्यंत ती जर नसेल तर माणूस सर्वाइव्ह होऊ शकणार नाही. हा एक महत्त्वाचा भाग आहे. एक शेवटचा मुद्दा सांगतो. हा शेवटचा महत्त्वाचा की वेदना का उपयुक्त आहे, वेदनेची उपयुक्तता का आहे. म्हणजे नुसतीच गरज नाही आहे, सर्व्हायवलसाठी जरुरी आहे. ते सांगण्याच्या पूर्वी नासिर काझमीचा एक सुंदर शेर ऐकवतो. पी जा, म्हणजे पिऊन टाक, पिझ्झा नाही. पी जा अय्याम की तलखी को हसकर नासिर. अय्याम म्हणजे दिवस, अनेक दिवस. योम म्हणजे एक दिवस, अय्याम म्हणजे अनेक दिवस. पी जा, पिऊन टाक, पी जा अय्याम की तलखी को हंसकर नासिर, के गम के सहने में भी कुदरत ने मजा रखा है.
दुःख सहन करण्यामध्ये एक मजा डोपामिन आहे. शायर पहा किती अंतर्वेदी आहे त्याची शायरी. हा मुद्दा असा आहे की वेदनेमुळे एक सहानुभूती आणि तदनुभूतीचं वातावरण निर्माण होते. पेन इज द बेस्ट कम्युनिकेटर. माणूस समूहाने राहणारा प्राणी आहे. या समूहामध्ये आम्हाला दुसऱ्याची वेदना कळली तर आम्ही एकमेकांची मदत करू शकू ना. अहो, चेहऱ्यावर सगळ्यांच्या हास्य आहे तर मग काही गरज नाही कोणाला मदतीची. पण चेहरा जो वेदनेने पिळवटला असतो तो आपलं लक्ष वेधून घेतो. वेदनेमध्ये हा एक महत्त्वाचा भाग आहे की तुम्ही एकत्रित जोडल्या जातात. बघा, एक मी छोटीशी आठवण सांगतो लहानपणीची की आमच्या नात्यात एक गृहस्थ होते जे शासकीय सेवेत होते आणि नवरा बायकोच्या कुरबुरीन भांडणाचे काही चालत राहायचे. जॉईंट फॅमिली होती. मग ते सासू सासरे, सासरे बहिरे होते, सासू बहिरी होती, मग ती काही बोलायची, मग सून, हे ते सगळं इन जनरल हॉटपॉट वातावरण कुठल्याही मध्यमवर्गीय घरात असतं. फार काही सख्य असं नव्हतं. हे गृहस्थ सस्पेंड झाले. सस्पेन्शन त्या काळामध्ये नोकरीतलं म्हणजे एक तर पगार अर्ध्यावर येणार, त्याच्यानंतर का झाले त्यांचा फारसा काही दोष नव्हता. पण ही आणीबाणीतली गोष्ट आहे की काही क्षुल्लक गोष्टीमुळे कोणीतरी तक्रार केली ते सस्पेंड झाले. त्याच्या विरुद्ध फार हेही नव्हतं काही. हा आघात कुटुंबावर झाल्याबरोबर कुटुंबातल्या सगळ्या लहान सहान कुरबुरी एकदम नष्ट झाल्या. मुलं प्रौढपणे वागायला लागले. सुनेनी सासूशी भांडणं बंद केलं. नवऱ्याच्या डोक्याला ताप देणं बंद केलं. सगळे आपापली जबाबदारी ओळखून वागायला लागले. नवरा बायकोमध्ये एक प्रकारचं आंतरिक सख्य निर्माण झालं बिकॉज दे वेर गोईंग थ्रू हार्डशिप्स. एक तर पगार अर्धा झालेला, दुसरं म्हणजे सोशल ऑस्ट्रॅसिझम. काय सस्पेंड झाले काय. अशा वेळी सामाजिक जी भोवतालची परिस्थिती त्याच्यामध्ये स्वत्व टिकवून ठेवणं, कुटुंब एकत्रित आलं, जवळ आलं. दुःखद प्रसंगामध्ये कुटुंब जवळ येतं. 1962 साली चीनने आपल्यावरती स्वारी केली आणि आक्रमण केलं आणि खूप सैनिक मरण पावले, आपला पराभव झाला. त्यावेळी नेहरूंनी जे भावनिक आवाहन केलं, कारण संपत्ती नव्हती, देश गरीब होता, लोकांनी आपले दागिने सरकारला दिले. परचक्र आलं, संकट आलं की माणसं एकत्रित येतात. कारण वेदनेचं कम्युनिकेशन हे जास्त स्ट्रॉंग आहे. कॅनेडियन सैनिक जे हवाई सैनिक आहेत त्यांना एक प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रशिक्षणामध्ये त्यांना प्रचंड कष्टातून जावं लागतं. तो सैनिकांचा एक बटालियन असते, ग्रुप असतो. त्याच्यामध्ये विजेचे शॉक देणं, सौम्यपासून तीव्रपर्यंत उलट्या करायला लावणं, 24 तास उपाशी राहणं, अशा फार कष्टदायक अशी सगळी ट्रेनिंग आहे ती, कठीण परिश्रमाची. ही सगळी का बरं? तर त्यांना युद्धासाठी टफ करणं हा एक भाग झाला. दुसरा महत्त्वाचा भाग असा की त्यांच्यामध्ये एक कॅमेराडेरी निर्माण होते, एक बंधुभाव निर्माण होतो. ते एकजीव, एक घट्ट युनिट तयार होतं बिकॉज दे हॅव गॉन थ्रू सफरिंग टुगेदर. वेदनेमध्ये समूहाला एकत्रित करण्याची अशी एक शक्ती आहे. म्हणून वेदना ही उपयुक्त आहे. याच्यामागे एक फार महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे, ते सांगतो आणि शेवटच्या टप्प्यावरती येतो. ते आहे आपल्या मेंदूतले मिरर इमेज न्यूरॉन्स. मित्रो, 1990 साली इटालियन न्यूरोसायंटिस्ट एक प्रयोग करत होते लॅबॉरेटरीमध्ये माकडांवरती. तर त्यांनी असं पाहिलं की माकडं एकमेकांसमोर बसलेले आणि त्यांच्या मेंदूमध्ये सिल्व्हर इलेक्ट्रोड्स टाकून त्यांचे ग्राफ चालू होतं, मेंदूची ॲक्टिव्हिटी रेकॉर्ड करणं चालू होतं. एका माकडाला केळ दिलं. आता हा माकड केळ खातोय आणि त्याच्यासमोर दुसरं माकड बसलेलं आहे. ते माकड फक्त याच्याकडे पाहते आहे. तर शास्त्रज्ञांना असं आढळून आलं की जे माकड केळ खात होतं त्याच्या मेंदूतल्या ज्या चेतापेशी जागृत झाल्या होत्या, स्टिम्युलेट झाल्या होत्या, तशाच आणि त्याच भागातल्या मेंदूच्या त्याच चेतापेशी समोरच्या न केळ खाणाऱ्या पण केळ खाणाऱ्याकडे पाहणाऱ्या माकडाच्या मेंदूतही स्टिम्युलेट झाल्या, जागृत झाल्या. याला त्यांनी नाव दिलं, म्हणजे या न्यूरॉन्सला, या चेतापेशींना त्यांनी नाव दिलं मिरर इमेज न्यूरॉन्स, दर्पण चेतापेशी. याचं कारण असं की समोरच्या माणसाच्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात त्या जाणून घेण्याची आपल्या मिरर इमेज न्यूरॉन्समुळे आपल्याला ही एक मेंदूमध्ये शक्ती निर्माण होते.
चिंपांझीचा मेंदू आणि माणसाचा मेंदू वजनाने सारखे, बव्हंशी मॉर्फॉलॉजीमुळे सारखे, जवळजवळ 90% सारखेच असतात. पण चिंपांझीच्या आणि माणसाच्या मेंदूमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की चिंपांझीच्या फ्रंटल कॉर्टेक्समध्ये जेवढ्या दर्पण चेता असतात त्याच्या 100 पट अधिक मिरर इमेज न्यूरॉन्स म्हणजे दर्पण चेता माणसाच्या मेंदूत असतात. असं म्हणतात की स्वमग्न मुलं म्हणजे ऑटिस्टिक मुलं ज्यांच्यामध्ये तो सोशल कनेक्ट कमी होऊन जात असतो त्यांच्यामध्ये डेफिशियन्सी ऑफ मिरर इमेज न्यूरॉन्स असतं. म्हणजे तदनुभूती, एम्पथाइज करणे याचं काम ते दर्पण चेता करत असतात. वेदनेमध्ये देर इज अ ब्रेन सबस्ट्रेट व्हाय वी कनेक्ट विथ पेन इझिली. म्हणून मग दुख रहे या सुख जब सदा संग रहे ना, तदनुभूती हा एक महत्त्वाचा भाग आहे. वेदनेच्या उपयुक्ततेसाठी बंधुभाव, प्रेम, परस्पर प्रेम हे वेदनेमुळे कायम राहतं, एकमेकांना आपल्याला कनेक्ट करतं. मी शेवटच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. तो मुद्दा असा आहे की आम्ही जेव्हा पालकत्व करतो, पॅरेंटिंग करतो, त्यावेळी आता वरचेवर या 21व्या शतकात सगळा सोर्स कशामध्ये आहे की आपल्या मुलांच्या वाट्याला दुःखच येऊ नये. आपल्या मुलांच्या जीवनातून दुःखाचं, तो विचारवंत म्हणतो ब्रिटिश विचार, तसं दुःखाचं उच्चाटनच होऊन जावं. मुलांना कष्ट पडू नये. मुलांच्या म्हणजे काय म्हणतात असे गुबगुबीत आणि मऊ मऊ मुलं झालेले आहेत. मी तुम्हाला एक गंमत सांगतो की त्या काळची गोष्ट आहे, एक 5-7 वर्ष 10 वर्षापूर्वीची असेल की 12वी क्वालिफिकेशन होतं. त्यावेळी 12वीत फर्स्ट मेरिट आलेल्या मुलीच्या इंटरव्ह्यूसाठी ते लोक गेले. त्यावेळी तिच्या आईने सांगितलं की आमच्या मुलीला या 2 वर्षात आम्ही तिखट वर्ज्य केलं आणि हिला काजूचं वरण, काजू बदाम पिस्त्यांचं वरण आम्ही खाऊ घालायचो, भाजी खाऊ घालायचो. तुम्ही का बरं? ॲसिडिटी होणं, ॲसिडिटी झाली तर एक दिवस वाया जाईल तिच्या आयुष्यातला. ही काय भानगड आहे? मुलांच्या आयुष्यातलं दुःख तुम्ही नष्ट करू शकणार नाही. तुमचं छत्र नाहीसं झाल्याच्या नंतर त्यांना या जगाच्या रियालिटीला तोंड द्यायचं आहे. मुलांच्या आयुष्यातलं दुःख नष्ट करण्यापेक्षा त्यांना दुःख सहन करण्यासाठी सक्षम करणं हे खरं पालकत्व आहे. पण आता जे युग आहे ते हेलिकॉप्टर पॅरेंटिंगचं युग आहे. हेलिकॉप्टर कसं ते भिरभिरत असतं त्या चक्राभोवती, त्या लँडिंगच्या भोवती. पालकांचं सतत लक्ष मुलांकडे आणि मुलांना काहीच हे पडू नये. म्हणजे एक काळ असा होता की आम्ही पायी शाळेत जायचो. मग अत्यंत त्याच्यामध्ये प्रगती झाली की आमच्या वाट्याला एक सेकंड हँड का होईना सायकल आली. त्याच्यानंतर काही धनिक वनिक मुलांकडे ती लुना आली. आम्ही त्यांच्याकडे हेव्याने पाहायचो. त्याच्यात एक खूपच श्रीमंत निघाला, तो स्कूटर आणायचा मोठी. आता मुलं मोटार घेऊन येतात मेडिकल कॉलेजमध्ये. हे काय प्रगतीचं लक्षण आहे? ज्या वयात त्यांना आवश्यक ते शारीरिक कष्ट झाले पाहिजे त्याचंही उच्चाटन त्यांच्या जीवनातून करून टाकणं, त्यांना एसी लावून देणं. एसी लावून कुठे अभ्यासाची प्रतवारीन क्वालिटी वाढणार आहे का? तुम्ही मुलांच्या आयुष्यातून वेदना नष्ट करू शकत नाही. तुम्ही गेल्यानंतर अधिक कठीण होईल त्यांना वेदनामय प्रसंगांना तोंड देताना. यू शुड मेक दॅम केपेबल ऑफ फेसिंग ॲडव्हर्सिटी. याला ॲडव्हर्सेरियल ग्रोथ म्हणतात. ती जर नसेल तर मुलं, म्हणजे तो फार प्रसिद्ध प्रयोग आहे की फुलपाखरू त्या कोशाला तोडते, त्या क्षणी त्याच्या पंखाचे जे स्नायू असतात ते बळकट होतात. ते तोडून बाहेर आल्यावर ते उडण्यासाठी सक्षम होते. जर ते कोश वॉर्म वॉटरमध्ये टाकून मऊ करून टाकले तर फुलपाखरं पटकन बाहेर येतील, फारसे कष्ट न करता. पण त्यांना उडता नाही येणार फारसं, बिकॉज दे हॅव नॉट डेव्हलप्ड ॲडव्हर्सेरियल ग्रोथ जी आहे त्यांची ती झालेली नाही आहे. असे अनेक उदाहरणं देता येतील. झाडांचं पाणी तोडल्याशिवाय ते फोलिएज स्टेजवरनं फ्लावरिंग स्टेजवर जात नाही. तुम्ही शेतकऱ्यांना विचारा, संत्र्याच्या बागेचं पाणी तोडावं लागते. पाणी तोडणं काय आहे? द ट्री मस्ट रिअलाइज की आता पाणी मिळणं शक्य नाही किंवा कमी मिळण्याची शक्यता आहे, तेव्हा आता पटकन फ्लावरिंग स्टेज म्हणजे मिळायचा फुलोरा आला पाहिजे, म्हणजे आपले फळं निर्माण होतील आणि त्याच्या बिया होतील आणि आपलं वंश पुढे जाईल. झाडाला भरपूर पाणी देत राहिला तर ते नुसतं हिरवंगार दिसेल, त्याला फुलं येणार नाही. झाडाचं पाणी तोडावं लागतं. ॲडव्हर्सेरियल ग्रोथ. तेव्हा वेदनेची, दुःखाची अपरिहार्यता आहे. एक काळ असा होता की आमच्या शाळेमध्ये पालक येत नव्हते, कोणाच्या हातून नाव टाकून द्यायचे. माझं तर नाव
चपराशानेच टाकलं. मुलांकडे फार लक्ष नव्हतं, त्यांना स्वातंत्र्य होतं पूर्ण. पालक असं म्हणतात की आताच्या पालकांजवळ वेळ नाही आणि पूर्वीचे पालक जास्त लक्ष देत नव्हते. चांगली गोष्ट आहे ना, मुलांना बालपण उपभोगू देत होते. आताचे पालक हेलिकॉप्टर पालक असल्यामुळे ते अधिक वेळ देतात, पण तो सगळा वेळ मुलांचं स्वातंत्र्य नष्ट करणे, त्यांना एकसुरी जीवन देणे आणि त्यांच्या रस्त्यावरचे काटेही दूर करणे. अरे त्यांना पायाला काटे बोचू द्या, तरच ते सक्षम होतील धावण्यामध्ये. जर मखमली पायवाट करून टाकतील तर ते धावू नाही शकणार. मखमली गालिच्यावरनं धावता येत नाही. धावण्यासाठी रफ हे लागते, मडपात लागतो. तेव्हा हा सगळा भाग जो आहे तो वेदनेची अपरिहार्यता आपल्या या आधुनिक जीवनात सुख दुःख आणि या दोन शब्द जे आहेत ते एका नाण्याचे दोन बाजू आहेत. किंबहुना मी असं म्हणेल, इट इज अ मेटॅलिक अलॉय ऑफ आवर लाईफ with which the coin of life you toss. Pain is as important as pleasure, or in other words, you will not be able to experience pleasure if you have not experienced pain. तेव्हा दुःखाचं उच्चाटन होऊ शकत नाही. दुःखाला आम्हाला नेहमी तोंड द्यावं लागणार आहे, पण त्या दुःखानंतर येणारा सुखाचा क्षण संस्मरणीय होण्यासाठी सुखाचा शोध चालू ठेवा, पण दुःखांना टाळू नका, नाकारू नका किंवा दुःखांमुळे निराश होऊ नका. धन्यवाद. थँक्यू.